अशा तऱ्हेने वक्तव्य करणं ही लोकांचा गैरसमज पसरवण्यासाठी ही वक्तव्य केली जातात. लोकांनी त्यांना बळी पडू नये हेच त्याच्यावरचं उत्तर खऱ्या अर्थाने असू शकतं. आणि ज्यावेळेला असा प्रयत्न केला जातो की मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला माझ्या मागे कोण उभं राहणार? तर सावंतवाडीची जनताच उभं राहणार. त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेने हा कट ओळखला पाहिजे आणि त्यांनी त्याचं चोख उत्तर हे मतपेटीद्वारे दिलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळे सावंतवाडीचे नागरिक संभ्रमित होणार नाही अशा संभ्रमित होण्याच्या उद्देशानेच ही वक्तव्य केली गेलेली आहे. त्या कोणीही संभ्रमित होऊ नये. जे प्रेम मला आजपर्यंत सावंतवाडीकरांनी दिलेलं आहे तसंच प्रेम आतासुद्धा याच्या पुढे द्यावं. आणि ते देण्याची एकच पद्धत आहे की पॅनल टू पॅनल मतदान करणं. तिन्ही मतं ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला देणं हेच त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर आहे. त्याला आपण शेवटी काय म्हणायचं हे शेवटी तुम्ही ठरवलं पाहिजे. परंतु अशा तऱ्हेने करणं हे नैतिकतेला धरून नाही असं मला स्वतःला वाटतं. कारण शेवटी मी आजारी आहे याचा जर गैरफायदा कोण घेणार असेल तर ते मुळातच नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे. त्यांनी आपलं जे काही कार्यक्रम आहे, त्यांचा विकासाचा कार्यक्रम आहे, तो जनतेसमोर ठेवावा आणि मतदान मागावं. माझ्या नावाने मतदान मागण्याचं कोणतंही कारण नाही. कारण मी आजपर्यंत विकास कामं करण्यामागेच स्वतःची सगळी ताकद पणाला लावलेली आहे. आणि सावंतवाडीचं स्वरूप येत्या काही महिन्यामध्येच बदललेलं आपल्याला बघायला मिळेल. कारण आमचे जवळजवळ सर्व प्रकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर आलेले आहेत आणि येत्या 2-3 महिन्यामध्ये त्यांची रितसर उद्घाटनसुद्धा होतील. आणि त्याच्यामुळे सावंतवाडी हे एक राज्यातील प्रमुख आकर्षण स्थळ आहे. आणि सावंतवाडीची ती जी स्थान आहे ते अबाधित राखण्याच्या दृष्टीने याच्यासाठी आणखी खूप मेहनत केली पाहिजे. आजारपणामुळे काही काळ मी जरी लांब राहिलो तरी पूर्णपणे मी मनापासून सावंतवाडीच्या जनतेबरोबर आहे आणि पूर्णपणे सावंतवाडीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांना एवढंच आवाहन करतो की त्यांच्या प्रेमामुळे मी 4 वेळा आमदार झालो. हे प्रेम कायम ठेवा आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे माझं त्यांना व्यक्तिगत आव्हान आहे. आणि खऱ्या अर्थाने आज जर कोणामध्ये ही ताकद असेल तर ती फक्त सावंतवाडीच्या जनतेमध्ये आहे. त्यांनी आपली ताकद ओळखावी आणि मतदान करावं, शून्यपणे मतदान करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.